काल आणि आज स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्याच्यामध्ये सखोल अशी चर्चा होऊन काही निर्णय घेतले गेले. या कार्यकारिणीमध्ये एकूण 15 ठराव आम्ही केले आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून आता 1 जुलैपासून एक नवं अभियान आम्ही आता सुरुवात करतोय. त्या 15 ठरावापैकी महत्वाचा ठराव म्हणजे 1 जुलै हा महाराष्ट्रामध्ये ज्याने हरित क्रांती यशस्वी केली ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे, कृषी दिन आहे. गेल्या वर्षी आम्ही रायगडला जाऊन शेतकरी सन्मान अभियान सुरू केलेलं होतं. या वर्षी आम्ही पुसदला जाऊन स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियानाला सुरुवात करतोय आणि शासनानं आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी आमची मागणी आहे. अर्थात त्याला कारण आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये जी धोरणं राबवली आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झालेला आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध आणले, बंदी आणली, कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात केल्यामुळं सोयाबीन उत्पादकांना 9,000 वरून 4,500 वर सोयाबीन विकावा लागला. कपास आयात केल्यामुळं कापूस उत्पादकांना दर मिळाला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा रेट वाढलेला आहे. अर्थात ह्याला आकडेवारी हा पुरावा आहे आणि त्यामुळं सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला, म्हणून आत्महत्या वाढल्या, म्हणून त्याचं प्रमाण वाढलं. म्हणून याची जबाबदारी घेऊन सरकारनं शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं ही मागणी घेऊन स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान आम्ही सुरू करतोय. सरकारनं त्याची पूर्तता करावी अशी आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी कृषी पंपासाठी वीज वापरतो ती वीज खरं तर वापरलेली नसताना आमच्यावर बिलं लादलेली आहे. कारण 80% शेतकऱ्यांच्या पंपावरची मीटर हे बंद पडलेले आहेत किंवा ते नादुरुस्त आहेत किंवा त्याचं रिडिंग घेतलंच जात नाही. तरी सुद्धा बिलं आमच्यावर सातत्यानं लादली जातात. म्हणजे आम्ही न वापरलेल्या विजेची बिलं आमच्यावर लादली जातात आणि त्याच्यावर व्याज आकारणी करून ती पोकळ थकवाकी अशी वाढलेली आहे. 4 वर्षापूर्वी नेमलेल्या सत्यशोधन समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं ही संपूर्ण थकबाकी जी आहे ती संपूर्ण पुन्हा नव्यानं आमच्या पंपावर चालू असणारं मीटर बसवा आणि तुम्ही सवलतीच्या किंवा माफक दरामध्ये वीज बिल आकारा, आम्ही भरायला तयार आहोत, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे संपूर्ण वीज बिल माफी हा आमचा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये दररोज जवळपास 1,20,00,000 लिटर इतकं गाईच्या दुधाचं उत्पादन होतं आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारामध्ये दूध पावडरचे आणि बटरचे भाव पडल्यामुळं सातत्यानं दुधाच्या खरेदीचा दर खाली चाललेला आहे. 25-26 पर्यंत आता दुधाचा भाव गेलेला आहे. उत्पादन खर्च हा 35 रुपयाच्या वर आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं गाईच्या दुधाला लिटरला 7 रुपये उत्पादकांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावं ही आमची मागणी आहे. आणि 10 जुलैला यासाठी आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक दूध बंद आंदोलन आणि चक्काजाम आंदोलन सुद्धा करणार आहोत आणि त्याची तयारी म्हणून महाराष्ट्रावर दूध परिषदा घेऊन याच्या संदर्भातली जनजागृती करा. सरकारला जास्त नाही, जर 1,20,00,000 लिटर दुधाचा हिशोब केला आणि 7 रुपयाचा हिशोब केला तर महिन्याला जास्तीत जास्त 245 कोटी रुपये खर्च करावे लागतात. अनेक प्रकल्पांना सरकार 1000 कोटीच्या पट्टीमध्ये निधी जाहीर करत असतं. 40 लाख दूध उत्पादकांच्या कुटुंबामध्ये, कारण 40 लाख कुटुंब आहेत ही दूध उत्पादन करणारे, त्यांना आज या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारनं 7 रुपये द्यावेत. अन्यथा 10 जुलै पासून पहिल्यांदा लाक्षणिक 1 दिवसाचं दूध बंद आंदोलन, नंतर त्याच्यापेक्षा मोठं
तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतरचा मुद्दा आमचा आहे तो जे पीक विम्याचे पैसे आहेत ते पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्या संदर्भामध्ये पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याच्या संदर्भामध्ये आदेश व्हावेत. त्याचबरोबर ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कचाट्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिला सापडलेल्या आहेत आणि मायक्रो फायनान्स कंपन्या जवळपास 18% ते 24% व्याजाची आकारणी करून त्यांचं आर्थिक शोषण करतायत. वास्तविक आता माझ्याकडे पत्र आहे RBIचं, 12% वर व्याजाची आकारणी करता येत नाही, तरी सुद्धा या कंपन्या अशा पद्धतीनं कर्ज व्याज आकारणी करतात. त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचं लायसन रद्द करण्यासाठी शासनानं उपाययोजना करावी. आणि ज्या महिला बचत गटामध्ये महिलांनी काही कर्ज काढली, स्वयंरोजगार उभा केला, परंतु काही कारणामुळे तो चालला नाही, त्यामुळं ही कर्ज थकीत गेली, ते महिला बचत गटाची थकीत कर्ज माफ करावीत. अशा प्रकारचा सुद्धा एक ठराव आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. जे शेतमजूर आहेत ग्रामीण भागातले, त्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये समावेश करण्यात यावा. आता फक्त शेतकऱ्यांचा समावेश आहे, त्यात शेतमजुरांचा सुद्धा समावेश करावा, अशी एक मागणी आहे. अजून एक सामाजिक प्रश्नाला आम्ही हात घातलेला आहे. 2 आहेत तसे. एक, शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सरकारनं शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून त्या कर्जाची हमी घ्यावी. बँका कर्ज देत नाहीत आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही. तेव्हा शैक्षणिक कर्जासाठी सरकारनं त्या कर्जाची हमी घ्यावी आणि कर्ज उपलब्ध करण्यास बँकांना सांगावं. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा आणि गंभीर सामाजिक प्रश्न म्हणजे सततच्या तोट्याच्या शेतीमुळं शेतकरी असो किंवा त्याच्या शेतामध्ये असणारा शेतमजूर असू दे, या दोघांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. त्याचा परिणाम आज या शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या मुलांची लग्न होत नाहीत. तेव्हा अनेक गावामध्ये आपण 40 ओलांडून सुद्धा लग्न झाले नाहीत असे किमान 50-60 तरुणांचं टोळकं आपल्याला दिसतं. आणि हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सरकारच्या धोरणामुळं हा प्रश्न तयार झालेला आहे. म्हणून 35 ओलांडलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या तरुणांना किमान तरुणीच्या नावानं, लग्न करणाऱ्या तरुणीच्या नावानं 5 लाख रुपये स्त्रीधन म्हणून खात्यावर जमा करावेत. आणि जिल्हा रोजगार योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे काही स्वयंरोजगार योजनेच्या योजना असतात त्या ह्या तरुणींना प्रामुख्याने त्यांना त्यातून 25 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून त्यांचं आर्थिकदृष्ट्या ते स्थिरस्थावर होतील आणि त्यांचं बस्तान बसेल. यासाठी सरकारनं पुढाकार घेऊन काही निर्णय घेतला पाहिजे. अशा मागण्या असणारे वेगवेगळे 14 ठराव आम्ही केलेले आहेत. आणि आता आम्ही ठरवलेलं आहे की याच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि सरकारला सळो की पळो करून सोडायचं, त्याशिवाय आता मग स्वस्त बसायचं. त्याचबरोबर जलसंपदा विभागानं कॅनल मधून किंवा नदीतून पाणी घेणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या पाण्याची पट्टी ही दसपट वाढवलेली आहे. खर तर धरणं आमच्या शेतावर बांधली गेली, त्याच्यावर ज्यांच्या धरणाखाली ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्हीच जमिनी दिल्या, अगदी कवडीमोल किमतीनं दिल्या. त्यामुळे धरणं आमची, पाणी आमचं आणि वीज मात्र सरकारची. आणि आज पाण्याचा दर सुद्धा 10 पट वाढवलाय. खर तर आतापर्यंत आम्ही जी काही पाणीपट्टी भरल्या त्यात धरणाच्या किमती वसूल झालेल्या आहेत, तरी सुद्धा अशा प्रकारे दसपट जर वसुली सरकार करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, ते मागे घ्यावं असाही ठराव आलेला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 3 तुकड्यामध्ये FRP देण्याचा जो काही बेकायदेशीर धोरण राबवलं होतं तो मागे घ्यावा आणि एकरकमी FRPचं धोरण चालू करावं. आणि मागच्या वर्षी काही कारखान्यांनी FRPच्या पेक्षा जास्त पैसे द्यायला तयारी दाखवली असताना सुद्धा सरकारकडे प्रस्ताव पाठवून सरकार त्याला मान्यता द्यायला तयार नाही. या वर्षी सुद्धा FRP देऊन कारखान्यांच्याकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात. त्यासाठी जनरल मीटिंग मध्ये ठराव करायला आदेश द्यावेत अशी मागणी आम्ही केली आहे. समृद्धी हायवे असेल, सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ असेल, यापैकी समृद्धीला
बाजार मूल्याच्या चौपट आणि पाचपट रक्कम मिळाली, परंतु सुरत चेन्नई महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, त्याला ज्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनी केवळ दुप्पट मूल्यांकनाच्या दुप्पट आणि त्याच्यामध्ये 20% कपात अशा प्रकारचं धोरण राबवल्यामुळं आज शेतकरी त्याच्यामध्ये कवडीमोल किमतीनं जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. मोठी आंदोलनं उभा राहत आहेत. तेव्हा सरकारनं हे महाविकास आघाडीचं जे काही अन्यायकारक धोरण आहे ते मागं घ्यावं आणि 2013च्या कायद्याप्रमाणे बाजार मूल्याच्या चौपट आणि वाटाघाटीतून एकपट वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना हे धोरण राबवावं. ह्या मागण्या घेऊन आम्ही ही संपूर्ण जनजागृती करणार आहोत.